रामकृष्ण हरी. नमस्कार. मी कार्तिकी कल्याणजी गायकवाड पिसे महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या विठू माऊलीच्या चरणी नतमस्तक होत तुम्हा सर्वांचं अवघा रंग एक झाला या नव्या कोऱ्या भजन मालिकेमध्ये मनापासून स्वागत करते. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करत असताना आपण गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे भक्तीने ओतप्रोत भरलेल्या आपल्या या नव्या कोऱ्या कार्यक्रमाची सुरुवात करताना सुद्धा आपण वंदन करूया गणेशाला. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवंत म्हणतात, सज्जनांच्या उद्धारासाठी, दुर्जनांच्या म्हणजेच पापकर्म करणाऱ्यांच्या नाशासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी मी प्रत्येक युगामध्ये प्रकट होईल. पण हे भगवंताचं अवतार कार्य जरी असलं तरी भगवंताने भक्ती भावनेला जास्त महत्त्व दिलेलं आहे. म्हणूनच भगवंताच्या प्रत्येक रूपामध्ये, प्रत्येक अवतारामध्ये भक्तीची वेगवेगळी रूपं आपल्याला बघायला मिळतात. आणि भक्तीचं सगळ्यात महत्त्वाचं साधन म्हणजेच संतांनी सांगितलेलं भगवंताचं भजन. तेव्हा हरिनामात तल्लीन होऊन सुरुवात करूया आपल्या आजच्या कार्यक्रमाला, ज्याचं नाव आहे अवघा रंग एक झाला. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. मंडळी नमस्कार. रामकृष्ण हरी. झी मराठी प्रस्तुत अवघा रंग एक झाला या कार्यक्रमात मी अभय नलगे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. ऐसे माझे निनाम घोषे नाहीची करी विश्वाची दुःखे ने अवघे जगाची महासुखे दुमदुमीत भरले. भगवंत अर्जुनाला सांगतात, अर्जुना, माणसानं जर परमेश्वराचं अखंड भजन, पूजन, कीर्तन, अर्चन केलं तर माणसाची सगळी दुःख, कष्ट, व्यथा दूर होतात आणि माणूस आनंदाच्या आणि सुखाच्या डोहात जणू न्हाऊन निघतो. ज्ञानेश्वर माऊली हे त्यापैकीच एक होते. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. सगळ्या भक्तांच्या कल्याणासाठी ज्ञानोबाराय योगी असून भक्तीच्या वाटेने चालले. त्यांनी ती वाट पडताळून पाहिली आणि मग जगाला दाखवली. त्या भक्तीच्या माध्यमातून, परमेश्वराच्या नामस्मरणातून त्याच्याशी असं काही अनुसंधान साधलं की धावा करायची गरज नाही पडली. नाम आठवलं तरी परमात्मा समोर उभा राहावा इतकी ताकद ज्ञानोबारायांच्या भक्तीतून निर्माण झाली. आणि तोच हा गोड अभंग की ज्या दिवशी नाम घेतल्याबरोबर परमात्मा प्रगट झाले, ते ज्ञानोबारायांच्या या अभंगातून आपल्याला ते सांगू लागले की ज्या दिवशी पांडुरंग पाहिला तो दिवस सोन्याचा ठरला. सोनियाचा दिवस आजी
अमृते पाहिला. नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. रामकृष्ण हरी. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला. नाम आठविता रूपी, नाम आठविता रूपी, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला. गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना. गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना. आणून विसंबे हरी जगत्र जीवना. आणून विसंबे हरी जगत्र जीवना. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला. तनु मनु शरण विनटलो तुझ्या पायी. तनु मनु शरण विनटलो तुझ्या पायी. बाप रखुमा देवी वरा वाचुनी आणुने काही. बाप रखुमा देवी वरा वाचुनी आणुने काही. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला. नाम आठविता रूपी, नाम आठविता रूपी, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. सोनिया
पाहिला सोनियाचा दिवस आज अमृते पाहिला अमृते पाहिला अमृते पाहिला अवघा रंग एक झाला ह्या सदराखाली सुरू असलेल्या आणि प्रभात समयी मनाला शांत करणाऱ्या सुमधुर गीतांचा कार्यक्रम जो की वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र धर्मामध्ये मान्य केलेल्या सर्व संतांच्या रचना आपण ऐकत आहोत. रचना श्री संत नामदेव महाराज यांची आहे. जीव प्राण एकच विठ्ठल व्हावा हीच आशा अंतःकरणामध्ये बाळगून त्यांच्या मुखवृंदातून प्रकट झालेली ती उत्स्फूर्त आर्त अशी आंतरिक भावना आजच्या अभंगामध्ये ते व्यक्त करतात. जीव प्राण एक विठ्ठलची भावा जीव प्राण एक विठ्ठलची भावा जीव प्राण एक विठ्ठलची भावा ऐसी आम्ही भावा ऐसी आम्ही भावा रतलिया ऐसी आम्ही रतलिया जीव प्राण एक विठ्ठलची भावा जीव प्राण एक विठ्ठलची भावा आवडे पंढरी आवडे चंद्रभागा आवडे पंढरी आवडे पंढरी आवडे चंद्रभागा आवडे पंढरी आवडे चंद्रभागा ऐसी यमुना गंगा येती यमुना गंगा प्रतिदिनी येती यमुना गंगा प्रतिदिनी जीव प्राण एक विठ्ठलची भावा जीव प्राण एक विठ्ठलची भावा
पार आवडे पदमतीर्थ आवडे गरुड पार आवडे पदमतीर्थ आवडे पदमतीर्थ आवडे पदमतीर्थ आवडे गरुड पार आवडे आवडे पदमतीर्थ आवडे गरुड पार आवडे पदमतीर्थ आवडे गरुड पार रावुळी माहेर पांडुरंग रावुळी माहेर पांडुरंग पांडुरंग जीव प्राण एक विठ्ठलची भावा जीव प्राण एक विठ्ठलची भावा भावा जीव प्राण एक विठ्ठलची भावा नामा म्हणे नामा म्हणे नामा म्हणे नामा नामा म्हणे नामा म्हणे आमा विठाई रखुमाई नाम म्हणे विठाई रखुमाई विठाई विठाई रखुमाई विठाई रखुमाई विठाई रखुमाई नाम म्हणे आम विठाई रखुमाई आणि कापाशी नाही आणि कापाशी नाही चित्त माझे चित्त माझे जीव
प्राण एक, जीव प्राण एक, जीव प्राण एक, विठ्ठलची भावा. श्रोते हो, गुरु आणि शिष्य यांचं नातं ही आपल्याकडे चालत आलेली परंपरा अत्यंत अवर्णनीय अशी आहे. गुरु सेवे धरिली आजी कुस्ती रे, प्रेमाची चढली मज मस्ती रे. गुरु सेवेत धरिली आजी कुस्ती रे, प्रेमाची चढली मज मस्ती रे. काळासी पदी तुडविले, संसारा सहजी बुडविले. गुरुपायी केली वस्ती रे, प्रेमाची चढली मज मस्ती रे. गुरुच्या सान्निध्यात राहिल्यानंतर प्रेमाची मस्ती चढत जाते आणि समर्पणाचा भाव, त्यागाची भूमिका सातत्यानं मनामध्ये अवतीर्ण होत जाते. आणि म्हणून आपल्या सगळ्या ग्रंथांमध्ये, म्हणजे अगदी ज्ञानदेवी तुम्ही उघडून बघितली तिथपासून तर जे जे म्हणून धार्मिक ग्रंथ, उपदेशपर ग्रंथ या भूमीवर निर्माण झाले, त्या प्रत्येक ग्रंथामध्ये गुरुला नमन केलेलं आपल्याला दिसतं. गुरुचं नमन, गुरुचं वंदन ही आपल्याकडची परंपरा होऊन बसली. याचं कारणच हे आहे की जिथे पवित्रता आहे, जिथे अध्यात्म आहे, जिथे शिकण्याची भूमिका आहे आणि समर्पणाची भावना आहे, त्या प्रत्येक ठिकाणी गुरुला वंदन करण्याची आपली रीत आहे. आजही आपण गुरुला वंदन करणार आहोत, पण तत्पूर्वी त्याला आमंत्रित करूया आणि मग पूजन, अर्चन, वंदन या सर्व विषयांनी त्याला नमन करूया. याहो 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 गुरुराया, याहो 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 गुरुराया, याहो 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 गुरुराया, याहो 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 गुरुराया. आशीष मजला द्याया, आशीष मजला द्याया, आशीष मजला द्याया, आशीष मजला द्याया. याहो याहो गुरुराया, याहो 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 गुरुराया. मी मंदिर मठात गेलो, मी मंदिर मठात गेलो, राणी बनी मी फिरलो. मी मंदिर मठात गेलो, राणी बनी मी फिरलो. रूप तुझे पहाया, रूप तुझे पहाया. गुरुराया याहो 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 गुरुराया, याहो 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 गुरुराया. मी गिरिकंदरी गेलो, मी गिरिकंदरी गेलो, मी गिरिकंदरी गेलो. गंगा किनारी आलो, मी गिरिकंदरी गेलो, गंगा किनारी आलो. चरण तुझे धुवाया, चरण तुझे धुवाया. गुरुराया
या हो या हो या हो गुरुराया या हो या हो या हो गुरुराया तुम्हा शोधुनी देह थकला तुम्हा शोधुनी देह थकला जीव भेटी व्याकुळ झाला तुम्हा शोधुनी देह थकला जीव भेटी व्याकुळ झाला तुम्ही गेले कोठे रहाया तुम्ही गेले कोठे रहाया गुरुराया या हो या हो या हो गुरुराया या हो या हो गुरुराया मी चालूनी चालूनी थकलो मी चालूनी चालूनी थकलो मी कुठे कुठे हा फिरलो मी चालूनी चालूनी थकलो मी कुठे कुठे हा फिरलो तुम्हासी शोधाया तुम्हासी शोधाया गुरुराया या हो या हो या हो गुरुराया या हो या हो या हो गुरुराया आशीष मजला द्याया आशीष मजला द्याया आशीष मजला द्याया या हो गुरुराया या हो या हो गुरुराया या हो या हो गुरुराया माझं त्याच्यावर प्रेम, हे प्रेमाची व्याख्याच लोक वेगळी करतात. त्याचं माझ्यावर आहे म्हणून माझं त्याच्यावर आहे, किंवा तिचं माझ्यावर आहे म्हणून माझं तिचं माझ्यावर आहे म्हणून माझं तिच्यावर आहे. हे तुझं माझ्यावर आहे म्हणून माझं तुझ्यावर, हे प्रेम नाही. हा प्रेमाचा व्यवहार आहे. तू दिलं म्हणून मी दिलं. त्याचं माझ्यावर असू दे किंवा नसू दे, तो माझ्याशिवाय जगू शकतो पण मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही. त्याला म्हणतात प्रेम. आणि हे प्रेम, भक्तियुक्त प्रेम तुकोबारायांनी परमात्मा पांडुरंगावर केलं. हो, आणि विचारू लागले तुकोबाराय, ओ मज भेटेल कैसा, आता काय करू सांगा, काय केल्याने तो मला भेटेल, कशी भक्ती करू, कसं त्याला भेटू. हे या गोड विरहिणीच्या माध्यमातून तुकोबाराय विचारतायत. ऐकूया ही गोड विरहिणी आमच्या माऊलींच्या मुखातून. आलिये धावती धावती भेट होईल म्हणून, आलिये धावती धावती भेट होईल म्हणून, आता काय करू सांग, ओ मज भेटेल कैसा. सांग ओ मज भेटेल कैसा. कवती टळली वेळ ओ माझा उरला सीन, कवती टळली वेळ ओ माझा उरला सीन, आता काय करू सांग, ओ मज भेटेल कैसा. आता काय करू सांग, ओ मज भेटेल कैसा.
हरिला की प्राण फुटे वो तोरी लागली आशा हरिला की प्राण फुटे वो तोरी लागली आशा आता काय करू सांग ओमच भेटेल कैसा आता काय करू सांग ओमच भेटेल कैसा लाविती उशिरा बहुओढिती ओढा लाविती उशिरा बहुओढिती ओढा सांभाळिता सांग सांग ओ दुःख पावले पीडा सांभाळिता सांग सांग दुःख पावले पीडा आता काय करू सांग ओमच भेटेल कैसा आता काय करू सांग ओमच भेटेल कैसा ओ जळो आता संसारू कैसे वट पुरे जळो आता संसारू ओ कैसे वट पुरे तुकयाचा स्वामी गोपाळा लागी जीव झुरे तुकयाचा स्वामी गोपाळा लागी जीव झुरे आता काय करू सांग ओमच भेटेल कैसा आता काय करू सांग ओमच भेटेल कैसा हरिला की प्राण फुटे वो थोडी लागली आशा आता काय करू सांग ओमच भेटेल कैसा आता काय करू सांग ओमच भेटेल ओमच भेटेल ओमच भेटेल कैसा. राष्ट्रसंताचं मत असं होतं की आपण ह्या सगळ्या शृंखला तोडून टाकल्या पाहिजे, ह्या बंधनांच्या पलीकडे गेलं पाहिजे आणि त्यानंतर एक अवस्था प्राप्त होईल, ती मुक्तत्वाची अवस्था प्राप्त होईल आणि त्यासाठी मनुष्यानं प्रयत्नशील राहावं. म्हणून आपल्या उपदेशाखातर ते सांगतात की हे ईश्वरा, हे दार आता उघडा, मला तुमच्या पायाशी घ्या. ही राष्ट्रसंत तुकडोजीदास महाराजांची रचना आणि त्या रचनेचे शब्द आपण ऐकूयात. उघडा हे दार, आम्ही आलो पाया. उघडा हे दार,
ओरडती जोरे बाहेरील श्वान बाहेरील श्वान ओरडती चोरे चावतील वारे चावतील वारे चावतील वारे अंगाला चावतील वारे अंगाला उघड आहे दार आम्ही आलो पाया उघड आहे दार आम्ही आलो पाया नका पंढरी राया दूर लोटू नका पंढरी राया दूर लोटू उघड आहे दार आम्ही आलो पाया आम्ही आलो पाया उघड आहे दार तुकड्या दास मज घ्या हो आत तुकड्या दास तुकड्या दास म्हणे माझा घ्या हो तुकड्या दास म्हणे माझा घ्या हो तुकड्या दास
मधुर वाणीने भक्तिरसात दंग झाल्यासारखं वाटलं. आजच्या भजनानंदाने आपली सकाळ अतिशय प्रसन्न झाली. लहान मोठ्या सर्वांना समजेल अशा सहज, सुंदर, सोप्या भाषेमध्ये अगदी पुराणातील, इतिहासातील उदाहरणं घेऊन आपण भक्तीचा अर्थ समजावून घेतला. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, असं म्हणत आपण सुद्धा या भक्तीमध्ये तल्लीन होऊन जाऊया. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया आपल्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे अवघा रंग एक झाला. उद्या सकाळी 7 वाजता फक्त आपल्या लाडक्या झी मराठीवर.